हाय गाइज, वेलकम बॅक। आजची स्टोरी जी आहे ती रोहितनी शेअर केली। रोहित मुंबईमध्ये राहणारा एक मुलगा आहे। तो आणि त्याची गर्लफ्रेंड, त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव शेअर नाही केलंय, बट त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आपण या स्टोरीमध्ये प्रेरणा ठेवणार आहे। तर एक कपल असतात ना, ज्यांना फिरायचा खूप शौक असतो, त्यातले हे कपल आहे ज्यांना खूप फिरायचा शौक असतो। प्रत्येक महिन्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात। आणि हे कपल असे आहेत की पूर्ण इंडियामध्ये भरपूर ठिकाणी हे लोक फिरलेत आणि खूप वेळा या लोकांनी फॉरेनची ट्रिप पण केली आहे। तर हे लोक 6 महिन्यापासून रिलेशनमध्ये असतात आणि आता यांचं लग्न होणार असतं। तर यांच्या कास्टमध्ये असतं लग्न ठरल्यानंतर मुलगा आणि मुलगी 3 महिने कुठे फिरायला नाही जाणार। बाकी हे लोक जर काम काही इमर्जन्सी असेल, जॉबला वगैरे जसं जात आहेत तर तिथे ते जाऊ शकतात, पण स्पेसिफिकली ते लोक फिरण्यासाठी असं बाहेर कुठे नाही जाऊ शकत। तर लग्नाची तारीख ठरण्या अगोदर या लोकांचा असा प्लॅन होतो की आता लग्नाची तारीख ठरल्यानंतर तसं पण बाहेर कुठे जायला नाही मिळणार। तर त्यामुळे आता एक आपण ट्रिप प्लॅन करूया, नंतर लग्न ठरल्यावर तसंही 3 महिने कुठे जाता येणार नाही। तर हा विचार करून ते लोक एक ट्रिप प्लॅन करतात जी असते गुजरातमध्ये काही प्लेसेस त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले असतात जे त्यांना एक्सप्लोर करायचे असतात आणि त्या हिशोबाने त्यांनी एक हॉटेल पण कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने तिथे एक बुक केलेलं असतं जिथे त्यांना जायसाठी इझी पडेल, तसं ते लोक एक हॉटेल बुक करतात। सर्व काही चांगलं चालू असतं। प्रत्येक महिन्याला जसं हे लोक ट्रिप प्लॅन करतात, ही पण ट्रिप त्याच प्रकारे हे लोक प्लॅन करतात। तर आता ट्रिपला जायच्या वेळी रात्री यांची बोरिवलीवरनं ट्रॅव्हल्स असते। सकाळी हे लोक 7:30ला हॉटेलमध्ये पोहोचतात। तर आता इतक्या सकाळी पोहोचल्यानंतर ते थकलेले पण असतात, त्यामुळे विचार करतात की आराम करून दुपारी 1:30-2 वाजता बाहेर फिरायला जायचं, नंतर मग डिनर वगैरे करून रात्री यायचं। तर आता आराम करत असताना प्रेरणा झोपली आणि तिला झोपेमध्ये असं वाटतं की तिच्या दरवाजाकडे लहान पोरं खेळतायत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्स पण आहेत। आणि त्याच वेळी प्रेरणा डोळे उघडते आणि तिला वाटतं की बाहेर लहान मुलं खेळतायत। तर तिला लहान मुलांसोबत खेळायचा खूप शौक असतो, त्यामुळे ती बाहेर जाऊन जेव्हा चेक करते तर तिथे कोणच नसतं। लॉबी पूर्ण ती एम्प्टी असते, तिथं कोणच नसतं। पण तिला असं वाटतं की मे बी ते लोक रूममध्ये गेले असतील, हे विचार करून ती परत येऊन झोपते। आता झोपल्याच्या अर्ध्या 1 तासानंतर परत प्रेरणाला त्याच मुलांचा आवाज येतोय खेळताना आणि त्यांच्यासोबत तिला असं वाटतं की बाहेर त्यांचे पॅरेंट्स काहीतरी बोलतायत, तो आवाज तिला येतो। आता हा आवाज आल्यानंतर ती विचार करते की लगेच जाऊन दरवाजा ओपन करायला आणि बाहेर बघायला कोण आहे। त्याच वेळी ती उठते लगेच आणि बाहेर जाऊन दरवाजा ओपन करते, तर बाहेर कोणीच नसतं। आता हे बघून ती शॉक होते, कारण आवाज येत असताना ती दरवाजा ओपन करते आणि दरवाजा उघडल्याबरोबर आवाज बंद होतो। हे बघून ती घाबरते आणि रोहितला जाऊन उठवते आणि रोहितला सांगते की मला लहान मुलं खेळताना आवाज येतोय आणि मी जेव्हा पण बाहेर जाऊन दरवाजा ओपन करते तर मला ते तिथे दिसतच नाहीये। तर रोहित तिला बोलतो की तू झोपेमध्ये बाजूच्या रूम मधून काही आवाज येत असेल, ते तुला वाटते की दरवाजातून येतोय, असं इग्नोर करून झोपतो। आणि प्रेरणाला पण असंच वाटतं की तो आवाज जो आहे तो बाहेरून नाही तर बाजूच्या रूम मधून येत असेल, म्हणून मला असं वाटतंय, आणि ती इग्नोर करून ती पण झोपून जाते। आता दुपारी उठल्यावरती हे लोक फिरायला जातात आणि फिरून वगैरे झाल्यावरती रात्री 12-12:30 वाजता ते लोक जेवून हॉटेलमध्ये येतात। आता हॉटेलमध्ये जेव्हा ते एंट्री करतात तर हॉटेलमध्ये त्यांचा जो फ्लोर असतो त्या फ्लोअरवरती जेव्हा ते बघतात तर पूर्ण अंधार आहे, पूर्ण काळोख आहे, त्यांना काहीच दिसत नाहीये। हे बघून प्रेरणा घाबरते। प्रेरणा त्याला बोलते की जाऊन रिसेप्शनवाल्याला सांगायला, पण एक जे हिरो टाईप जी मुलं असतात त्या लोक बोलतात की मी असताना काही तुला होणार नाही। तसंच काही वागणं असतं रोहितचं। तर रोहित तिला बोलतो की तू घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, आणि फ्लॅश ऑन करून त्या लोक रूममध्ये जातात। आता रूममध्ये गेल्यानंतर लाईट्स वगैरे ऑन करतात आणि प्रेरणा पहिले जाऊन फोन करायला ट्राय करते रिसेप्शनवाल्याला की त्यांच्या फ्लोअरवरची लाईट लावायला, कारण बाहेर खूप काळोख आहे। कारण तिला आठवतं दुपारी जो प्रकार तिच्यासोबत झालाय त्यावेळी ती घाबरलेली असते, तर ते तिच्या डोक्यात सारखं चालू असतं। आता प्रेरणा 3-4 वेळा ट्राय करते फोन लावायला, पण फोन लागतच नाहीये। मग रोहित आणि प्रेरणा हे दोघं झोपून जातात आणि झोपल्यानंतर प्रेरणाला परत तोच आवाज येतोय जो तिला दुपारी आलेला। तिला वाटते की लहान मुलं खेळतात, त्यांचे जे आई वडील आहेत ते पण काहीतरी बोलतायत, पण ती बाहेर जाऊन दरवाजा उघडण्याचा विचार करते, पण जेव्हा डोळे उघडते घरामध्ये अंधार असतो। हे बघून तिची हिंमत नाही होत, मग ती झोपायला ट्राय करते। आता तिच्या रूममध्ये असं आहे की विंडोमधून जी लाईट येते त्या लाईटमुळे आतमध्ये काय आहे ते सर्व दिसतंय, इतका तर प्रकाश आहे। आता प्रेरणा झोपलीये, थोड्या वेळाने परत तिला तोच आवाज येतो लहान मुलं खेळताना। पण आता जेव्हा ती डोळे उघडते तिच्या समोर ती 2 लहान मुलं आणि त्यांचे आई वडील उभे आहेत आणि ते प्रेरणाकडे बघून हसतात। हे बघून प्रेरणा खूप घाबरते आणि किंचाळून उठते आणि रोहितला सांगते। रोहितला बोलल्यावरती रोहितला ही गोष्ट पटत नाही। रोहितला ती बोलते, अरे मी आत्ता बघितलं, माझ्या समोर ती 2 लहान मुलं आणि त्यांचे आई वडील इथे उभे आहेत आणि मला बघून ते हसत होते।
पण तरी रोहित ही गोष्ट सिरियसली नाही घेत. तो पाणी वगैरे देतो प्रेरणाला आणि तिला आराम करायला बोलतो. त्यानंतर थोड्या वेळाने रोहित तिला जोक्स वगैरे मारून ट्राय करतो तिचं माइंड डायव्हर्ट करायला. आणि मग रोहितला पण झोप येत असते, पण त्याला वॉशरूमला जायचं असतं. पण वॉशरूमला जाताना जेव्हा तो वॉशरूमचा दरवाजा ओपन करतो त्याला असं वाटतं की आतमधून कोणतरी दरवाजा पकडून उभं आहे. पण सकाळी जेव्हा तो येतो, परत दुपारी पण बाहेर जायच्या अगोदर जेव्हा तो दरवाजा ओपन करायला ट्राय करतो त्यावेळी तो दरवाजा इझिली ओपन होतो. पण ह्यावेळी तो दरवाजा इतका हार्ड झाला की त्याला ओपन करायला नाही होते. तो जोरात दरवाजा ढकलतो आणि आतमध्ये जातो आणि वॉशरूम मध्ये असताना त्याला असं वाटतं की मागून कोणतरी माणूस हसतोय. त्याला लिटरली असं वाटतं की मागे कोणतरी माणूस उभा आहे आणि जो हसायला लागला. मागे वळून जेव्हा तो बघतो तर मागे कोणच नसतो. हे बघून तो घाबरतो आणि लगेच बाहेर येतो. पण ही गोष्ट तो प्रेरणाला नाही बोलत, कारण प्रेरणा ऑलरेडी घाबरलेली असते. तर हा शांतपणे झोपून जातो. आता झोपल्यावरती थोड्या वेळाने रोहितला फील होतंय की प्रेरणा त्याचे पाय दाबते. ती जोर जोरात पाय दाबायला लागते. रोहितला डाऊट येतो, ह्याच्या अगोदर पण तिने जेव्हा त्याचे पाय दाबलेत तर हातामध्ये त्याला फरक समजतो. त्याला जेव्हा डाऊट येतो तेव्हा तो डोळे उघडतो आणि बघतो तर त्याच्यासमोर ती बाई त्याचे पाय दाबते. तिच्यासोबत त्याचा नवरा उभा आहे आणि त्यांची 2 मुलं पण तिथे उभी आहेत. हे बघून तो घाबरतो आणि प्रेरणाला ह्या सर्व गोष्टी तो सांगतो. तर प्रेरणा त्याला बोलते की मी इथे जागी आहे, मी झोपलीच नाहीये, इथे कोणच नाहीये, पण ह्या हॉटेलमध्ये असं काहीतरी आहे, कारण आपण इतक्या हॉटेलमध्ये फिरलोय आजपर्यंत ही गोष्ट मी कधीच नाही बघितली आहे. पण पहिल्यांदा असं वाटते की आपल्याला सोडून पण इथे कोणतरी आहे जे आपण झोपल्यावरती आपल्याला दिसतंय. तर रोहित आणि प्रेरणा त्याच वेळी बॅग वगैरे पॅक करून तिथून निघतात आणि निघत असताना बाहेर फ्लोअरवरती परत लाईट्स ऑफ असतात. त्यातून पण ते टॉर्च ऑन करून निघतात. रिसेप्शन वगैरे वाल्याला कुणालाच काही नाही बोलत, डायरेक्ट बाहेर जाऊन प्रायव्हेट गाडी करून डायरेक्ट मुंबईला येतात घरी त्यांच्या. आणि घरी येऊन ते लोक ही सर्व गोष्ट त्यांच्या फॅमिली मेंबर्सला सांगतात. त्यावेळी प्रेरणा बोलते की आपण शेवटी जेव्हा त्या फ्लोअरवरून पळत होतो मला क्लिअरली ऐकायला येत होतं की ती चौघं हसतायत जोर जोरात. आणि हा आवाज रोहित बोलतो की मला नाही आला, पण प्रेरणाला हा आवाज आला. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या फॉलोअर्सनी मला सेंड केल्यात. तर तुमच्याकडे अशी काही हॉरर गोष्ट असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवरती ईमेल करू शकता.